सरकारी कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांत महत्त्वाचे बदल जाणून घ्या. रजेचे नवे अधिकार आणि मर्यादा. मुंबई राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981 अंतर्गत रजेच्या तरतुदी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अलीकडेच उपजिल्हाधिकारी डॉक्टर संजय कुंडेटकर यांनी या नियमावलीतील प्रमुख तरतुदी स्पष्ट केल्या असून रजा हा कर्मचाऱ्यांचा हक्क नसून ती सक्षम प्राधिकाऱ्याच्या परवानगीवर अवलंबून असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. रजा हा हक्क नाही. नियमावलीनुसार रजा हा हक्क म्हणून मागता येत नाही. लोकसेवेची निकड असल्यास सक्षम अधिकारी कोणत्याही प्रकारची रजा नाकारू शकतात किंवा मंजूर केलेली रजा रद्दही करू शकतात. विशेष म्हणजे कर्मचाऱ्याच्या लेखी विनंतीशिवाय त्याने मागितलेल्या रजेचा प्रकार प्रशासनाला बदलता येणार नाही. रजेचे विविध प्रकार आणि मर्यादा. अर्जित रजा अर्न लिव्ह ही रजा जास्तीत जास्त 300 दिवसांपर्यंत साठवता येते. एका वेळी सलग 180 दिवसांपर्यंत ही रजा घेता येते. प्रसूती रजा मेटर्निटी लिव्ह 2 पेक्षा कमी मुले असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना 26 आठवड्यांची प्रसूती रजा मिळते. सरोगसी पद्धतीने झालेल्या अपत्याच्या संगोपनासाठीही 180 दिवसांची रजा अनुज्ञेय आहे. पितृत्व बालसंगोपन रजा 18 वर्षांखालील मुलांच्या संगोपनासाठी महिला आणि पत्नी नसलेल्या पुरुष कर्मचाऱ्यांना 180 दिवसांची विशेष रजा मिळू शकते. अखंडित रजेची मर्यादा. कोणत्याही परिस्थितीत सलग 5 वर्षांपेक्षा जास्त काळ रजा मंजूर केली जाणार नाही. वैद्यकीय आणि विशेष तरतुदी. राजपत्रित अधिकाऱ्यांना सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याच्या प्रमाणपत्रावर तर अराजपत्रित कर्मचाऱ्यांना नोंदणीकृत डॉक्टरांच्या प्रमाणपत्रावर वैद्यकीय रजा मिळते. तसेच विनापरवाना रजेवर राहिल्यास किंवा रजा संपल्यानंतर स्वेच्छेने गैरहजर राहिल्यास शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. रजा रोखीकरण आणि वेतन. निवृत्तीच्या वेळी किंवा सेवेत असताना मृत्यू झाल्यास जास्तीत जास्त 300 दिवसांच्या अर्जित रजेचे रोखीकरण एन्कॅशमेंट करता येते. रजेच्या काळात कर्मचाऱ्याला रजेवर जाण्यापूर्वीच्या दराने वेतन मिळते, तर वेतनवाढीचा प्रत्यक्ष लाभ रजा संपवून हजर झाल्यावर मिळतो. या नियमांमुळे सरकारी कामात पारदर्शकता आणि शिस्त राहण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.